डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स चॅप्टर स्टार्ट होतं आपलं. त्याच्यामध्ये हाऊ टू फाइंड द मायनर्स अँड कोफॅक्टर्स. मायनर आणि कोफॅक्टर म्हणजे काय असते आणि ते कसं फाइंड आउट करायचं याचं एक्सप्लेनेशन आपण आधी बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण मायनर आणि कोफॅक्टर कसं काढायचं ते बघूया. क्वेश्चन आहे फाइंड द मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ. त्याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट गिवन आहे. डिटर्मिनंट गिवन आपल्याला 2/2 चं म्हणजे सेकंड ऑर्डरचं, ज्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत. सेकंड ऑर्डरचं डिटर्मिनंट गिवन आहे. याचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. देअरफॉर मायनर्स ऑफ द एलिमेंट्स आर. आता एखाद्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे एलिमेंट असतील तेवढे मायनर आणि तेवढेच काय मिळतात आपल्याला कोफॅक्टर मिळतात. सपोज सेकंड ऑर्डरचे डिटर्मिनंट आहे, याच्यामध्ये 4 एलिमेंट आहेत आणि 4 एलिमेंट असतील आपल्याला 4 एलिमेंटचे 4 मायनर आणि 4 एलिमेंटचे 4 कोफॅक्टर मिळतील. आता मायनर म्हणजे काय असते, एखाद्या एलिमेंटचं मायनर काढणे म्हणजे त्याची पोझिशन डिलीट करणे. म्हणजे तो ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा. उरलेली जी काय व्हॅल्यू असेल ते म्हणजे त्याचं मायनर. आणि मग मायनर आपल्याला यूज करून काय करावं लागते, त्याचं कोफॅक्टर काढावं लागते. देअरफॉर मायनर्स ऑफ द एलिमेंट्स आर मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट आहे, ज्याला आपण जनरलाइज फॉर्म मध्ये A11 म्हटलं, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट असं त्याचे मीनिंग. तर मायनर ऑफ A11 इक्वल टू काय व्हायला पाहिजे, पहिला रो पहिला कॉलमचा एलिमेंट म्हणजे 2, त्याचा रो कोणत्या रो मध्ये, पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये. पहिला कॉलम आणि पहिला रो जर सोडला तर उरलं. सपोज त्या मायनरला आपण M11 न दाखवलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमच्या एलिमेंटचा मायनर म्हणून M11, तर ते किती व्हायला पाहिजे 7. आता कोफॅक्टर काढा. देअरफॉर कोफॅक्टर, कारण एकतर सेपरेटली आपण सर्व एलिमेंटचे मायनर काढू शकतो आणि नंतर सर्व एलिमेंटचे कोफॅक्टर काढू शकतो. पण मायनरच आपल्याला कोफॅक्टर मध्ये यूज करावं लागतं. त्यामुळे डायरेक्टली मायनर आणि त्याचा कोफॅक्टर, मायनर मग दुसऱ्याचा कोफॅक्टर, मग तिसऱ्याचा मायनर तिसऱ्याचा कोफॅक्टर, अशा प्रकारे. तर कोफॅक्टर ऑफ A11 इक्वल टू काय होईल, -1 च्या पॉवर मध्ये 1 + 1 इंटू M11. म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या मायनरला -1 च्या पॉवर मध्ये त्या एलिमेंटची पोझिशन ऍड करायची आणि त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे ते असते मायनर. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट जाऊन आपण पॉवर मध्ये 1 + 1 घेतला, -1 च्या पॉवर मध्ये 2 म्हणजे 1 असते. 1 इंटू त्याचा मायनर M11 ची व्हॅल्यू आहे 7 म्हणून हे होईल 7. नेक्स्ट सेकंडचा मायनर ऑफ सेकंड एलिमेंट आहे A12, फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट. आता फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट ज्याला सपोज आपण M12 न दाखवलं इक्वल टू, आता फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट म्हणजे कोणता, -3. आता -3 कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर सोडलं तर व्हॅल्यू किती उरत आहे 4, म्हणून त्याचा मायनर होईल 4. देअरफॉर कोफॅक्टर ऑफ A12 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 1 + 2, त्याची पोझिशन ऍड केलं मल्टिप्लाय बाय त्याचं मायनर M12 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 3 असेल तर त्याची व्हॅल्यू -1 असते. -1 इंटू कोफॅक्ट मायनर आलं तर 4, म्हणजे हे होईल -4. नंतर थर्ड जो एलिमेंट आहे मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे A21, म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजे 4. आता याचं मायनर ज्याला आपण सपोज M21 न दाखवलं इक्वल टू काय व्हायला पाहिजे, कोणत्या कॉलम मध्ये, फर्स्ट कॉलम मध्ये आणि सेकंड रो मध्ये. सेकंड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणून आपण A21 न दाखवतो त्याला. तर A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम जर सोडलं तर व्हॅल्यू किती उरत आहे -3. देअरफॉर कोफॅक्टर ऑफ A21 इक्वल टू -1 पॉवर 2 + 1 इंटू M21 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये परत 3 म्हणजे -1 इंटू M31 ची व्हॅल्यू -3. -1 इंटू -3 म्हणजे किती व्हायला पाहिजे, -1 इंटू -3 म्हणजे किती होईल +3. आणि शेवटचा एक एलिमेंट परत बाकी आपल्याकडे मायनर ऑफ लास्ट एलिमेंट म्हणजे कोणता A22, सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट म्हणजे कोणता 7. सेकंड रो मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये. सेकंड रो सेकंड कॉलम जर सोडलं तर व्हॅल्यू किती उरत आहे, ज्याला आपण M22 न दाखवतो. मायनरला M ने रिप्रेझेंट करतो आपण 2 सेकंड रो सेकंड कॉलमचा म्हणून आपण M22 लिहिलं, त्याची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे 2. देअरफॉर कोफॅक्टर ऑफ A22 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 2 + 2 इंटू M22 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 4. -1 च्या पॉवर मध्ये 4 म्हणजे 1 इंटू M22 ची व्हॅल्यू 2 आणि हे होईल 2. अशा प्रकारे एखाद्या डिटर्मिनंट मध्ये जेवढे काय असतील, जेवढे एलिमेंट असतील तेवढे मायनर आणि तेवढे कोफॅक्टर मिळतात आपल्याला. तर -1 च्या पॉवर मध्ये जेव्हा इव्हन नंबर असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 होते आणि -1 च्या पॉवर मध्ये जेव्हा ऑड नंबर असेल, इथं -1 च्या पॉवर मध्ये 2 म्हणून 1 झालं.
इथं -1च्या पॉवर 3 होतं म्हणून आपण -1 घेतलं. इथे -1च्या पॉवर मध्ये 3 म्हणून -1 आणि इथं -1च्या पॉवर मध्ये 4 म्हणजे इव्हन नंबर आहे म्हणून त्याची व्हॅल्यू आपण 1 घेतली. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो. परत नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. फाइंड द मायनर आणि कोफॅक्टर त्याच्यामध्ये. आता हे जेव्हा आपण मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट केले, हे सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे सेकंड ऑर्डर डिटर्मिनंटचं होतं. सपोज आता आपण डिटर्मिनंट कन्सिडर करत आणि सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डरचे डिटर्मिनंट कन्सिडर करू. डिटर्मिनंट आहे सपोज 1 2 -3 -2 0 4 आणि 5 -1 3. परत आपल्याला याचे काय करायचे, मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. प्रत्येक एलिमेंटचं सेपरेट मायनर मिळते आपल्याला, प्रत्येक एलिमेंटचं सेपरेट काय मिळते, कोफॅक्टर मिळते. म्हणजे जेवढे एलिमेंट असतील तेवढे मायनर आणि तेवढेच आपल्याला काय मिळतील, कोफॅक्टर मिळतील. देअरफॉर मायनर अँड कोफॅक्टर्स, मायनर्स अँड कोफॅक्टर्स आर. पहिले एलिमेंट मायनर ऑफ A11. A11 म्हणजे फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजे 1. किती व्हायला पाहिजे. आता याची व्हॅल्यू जर काढायची पडली, आता आधी जे आपण सेकंड ऑर्डर डिटरमिनंट मध्ये डायरेक्टली आपण त्याचा रो आणि कॉलम सोडला, आपल्याकडे एक सिंगल एलिमेंट उरता. आणि याच्यामध्ये जर मायनरची व्हॅल्यू काढायची पडली तर किती व्हायला पाहिजे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर सोडलं तर 0 4 -1 3. याला सिम्प्लिफाय केलं तर 0 × 3 0 मायनस प्लस 1 × 4 4 = 4. अशा प्रकारे त्याचं काय होईल, मायनर होईल. देअरफॉर कोफॅक्टर, ज्या मायनरला आपण कशाने दाखवतो, M11 म्हणतात, याला सपोज M11 म्हटलं. कोफॅक्टर ऑफ A11 = -1च्या पॉवर मध्ये काय व्हायला पाहिजे, त्याची पोझिशन 1 + 1 × M11 इक्वल काय व्हायला पाहिजे, -1च्या पॉवर मध्ये 2 म्हणजे 1 × मायनरची व्हॅल्यू आहे 4. 1 × 4 म्हणजे 4. नेक्स्ट मायनर ऑफ A12, ज्याला सपोज M12 ने दाखवलं, इक्वल टू काय व्हायला पाहिजे, फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट. म्हणजे आता हा याचा रो पहिल्या रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये, पहिलं फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर सोडलं तर व्हॅल्यू किती होत आहे, -2 4 5 3. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, जसं आपण सेकंड ऑर्डरचे डिटरमिनंट सॉल्व करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन, तसं व्हॅल्यू फाइंड आउट करायची. -2 × 3 म्हणजे -6 -4 × 5 म्हणजे 20 -6 -20 म्हणजे -26. देअरफॉर कोफॅक्टर ऑफ A12 = -1च्या पॉवर मध्ये 1 + 2 × त्याचं मायनर M12 = -1च्या पॉवर मध्ये 3 म्हणजे -1 × M12 ची व्हॅल्यू आली -26. -1 × -26 म्हणजे +26. नेक्स्ट मायनर ऑफ काय होईल, नंतरचे एलिमेंट कोणता आहे, A12 झालं. A13 एलिमेंट काढताना याचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, अशा प्रकारे काढत नाही प्रत्येक एलिमेंटचं. मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट आहे A13, फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट म्हणजे कोणतं, -3. कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे आणि थर्ड कॉलम मध्ये, म्हणून A13 ज्याला रिप्रेझेंट करतो आपण. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम जर सोडलं, -2 0 5 -1 इक्वल टू -2 × -1 म्हणजे 2 -5 × 0 0 इक्वल टू 2 - 0 म्हणजे 2. देअरफॉर कोफॅक्टर ऑफ A13 इक्वल टू -1 पॉवर 1 + 3 इंटू याला 13, ज्याला आपण M13 ने रिप्रेझेंट करू शकतो. त्याचं मायनर असेल M13 इक्वल टू -1च्या पॉवर मध्ये 1 + 3 म्हणजे 4, -1च्या पॉवर मध्ये 4 म्हणजे 1 इंटू M13 ची व्हॅल्यू आहे 2, 1 × 2 म्हणजे हे होईल 2. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जेवढे एलिमेंट असतील सेकंड ऑर्डरचे डिटरमिनंट असतील त्याच्यामध्ये 4 मिळतात आणि थर्ड ऑर्डरचे असतील त्याच्यामध्ये 9 एलिमेंट असतात. 9 एलिमेंटसाठी 9 कोफॅक्टर मिळतील. नंतर जर काढायचं पडलं तर मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम A21 इक्वल टू ज्याला सपोज आपण M21 ने दाखवलं तर हे होईल. आता
सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम जर सोडलं, सेकंड रो फर्स्ट कॉलम जर सोडलं तर 2 -3 -1 3 2 -3 -1 3 इक्वल टू किती होईल? 2 × 3 म्हणजे 6 मायनस -1 × 3 3 6 - 3 म्हणजे 6 6 - 3 म्हणजे 3. therefore cofactor of a21 इक्वल टू -1 पॉवर मध्ये 2 + 1 इंटू m21 त्याचं मायनर इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 3 -1 च्या पॉवर मध्ये 3 म्हणजे त्याची व्हॅल्यू -1 इंटू m21 ची व्हॅल्यू आली 3 -1 × 3 म्हणजे -3. नेक्स्ट मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट कोणता? a22 ज्याला आपण m22 ने दाखवू शकतो. m22 इक्वल टू किती होईल? सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 0 वाला 0 जर आपल्याला काय केलं मायनर पाहिजे तर याचं सेकंड रो आणि सेकंड कॉलम सोडा म्हणजे 1 - 3 5 3 1 - 3 5 3 इक्वल टू 1 × 3 3 मायनस 5 × -3 -15 3 - -15 म्हणजे 3 + 15 इक्वल टू 18. therefore cofactor of a22 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 2 + 2 इंटू m22 इक्वल टू -1 पॉवर 4 म्हणजे 1 इंटू m2 ची व्हॅल्यू आहे 18 म्हणजे 18. नंतर मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे? सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 4 याला म्हणतो आपण मायनर ऑफ a23 सेकंड रो थर्ड कॉलमचा एलिमेंट ज्याला आपण m23 ने दाखवलं इक्वल टू काय होईल? सेकंड रो आणि थर्ड कॉलम जर सोडलं 1 2 5 -1 1 2 5 -1 इक्वल टू 1 × -1 -1 -10 म्हणजे -11. therefore cofactor of a23 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 2 + 3 इंटू m23 -1 च्या पॉवर मध्ये 5 असेल तर -1 व्हायला पाहिजे -1 आणि ही m23 ची व्हॅल्यू आली -11 -1 इंटू -11 म्हणजे शेव 11. नेक्स्ट 6 एलिमेंट झाले आपले. नंतर 7th एलिमेंट कोणता असेल? मायनर ऑफ एलिमेंट काढताना पहिले याचं नंतर याचं अशा प्रकारे आपण एक एलिमेंट काढत आहोत. सिक्वेन्स न काढायचे. पहिले पहिल्या रो मधले सर्व, नंतर दुसऱ्या रो मधले सर्व, नंतर तिसऱ्या रो मधले सर्व. तर सिक्वेन्स मध्ये काढायचे. मायनर ऑफ 5 मध्ये कोणतं? a31 थर्ड रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. ज्याला सपोज आपण m31 ने दाखवलं इक्वल टू काय होईल? थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम जर सोडला आपण 2 - 3 0 4 2 - 3 0 4 हे एलिमेंट उरतात. याची व्हॅल्यू जर काढायची तर 2 × 4 म्हणजे 8 मायनस 0 म्हणजे हे होईल 8. therefore cofactor of a31 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 3 + 1 इंटू m31 इक्वल टू काय व्हायला पाहिजे? -1 च्या पॉवर मध्ये 4 म्हणजे परत 1 इंटू m31 ची व्हॅल्यू आली 8 1 × 8 म्हणजे 8. नंतर मायनर ऑफ a32 इक्वल टू ज्याला आपण m32 ने दाखवलं थर्ड रो आणि सेकंड कॉलम जर सोडलं तर 1 - 3 -2 4 1 - 3 -2 4 इक्वल टू किती होईल? 1 × 4 4 -6 म्हणजे -2. cofactor of a32 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 3 + 2 इंटू m32 इक्वल टू काय होईल? -1 च्या पॉवर मध्ये 5 म्हणजे -1 इंटू m32 ची व्हॅल्यू -2 -1 इंटू -2 म्हणजे +2. आणि एक लास्ट व्हॅल्यू बाकी आहे कोणती? cofactor of a33 वरती लिहितो आपण and minor of a33 थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे शेवटचा एलिमेंट हा. याचे जर मायनर काढायचे त्याला सपोज आपण m33 ने रिप्रेझेंट केलं इक्वल टू काय व्हायला पाहिजे? थर्ड रो आणि थर्ड कॉलम जर सोडलं थर्ड रो थर्ड कॉलम 1 2 -2 0 हे होईल 1 × 0 0 -+ 2 × 2 4 म्हणजे 4. therefore cofactor of a33 इक्वल टू -1 च्या पॉवर मध्ये 3 + 3 इंटू m33
इक्वल टू -1च्या पॉवरमध्ये 6 म्हणजे 1 इंटू m33 ची व्हॅल्यू 4 1 इंटू 4 म्हणजे 4. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कोणताही एखादा आपल्याला क्वेश्चन गिवन असेल, मग थर्ड ऑर्डरचा असो सेकंड ऑर्डरचा असो, आपल्याला हे जे मॅट्रिक्स घेऊन राहील ते स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊन राहील ज्याच्यामध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही डिटर्मिनंटमध्ये काय करू शकतो, त्याचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो. 12th मध्ये पण आपल्याला हे थोडंसं बेसिक असेल म्हणून आता बरोबर क्लिअर ठेवायचे. 12th मध्ये इन्व्हर्स काढताना ॲडजॉइंट मेथडमध्ये आपल्याला यूज होईल.